तर डॉक्टर राणेला बाळासाहेब बोलले, यार त्या गणेशला बोलवा, त्याला आपण मुख्यमंत्री बोलू. धीरूभाई अंबानी, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांचं फार सख्य होते, ते तिघे मित्र होते. सिविंड ही कप परेडची त्यांचं धीरूभाईचं जे मूल निवासस्थान आहे त्या ठिकाणी तिघे कधीतरी 8-15 दिवसांनी गप्पा गोष्टी करायला बसायचे. त्याला धीरूभाईंनी त्यांना सांगितलं, बघ गणेशला तुम्ही मुख्यमंत्री बनवा. ज्या जमातीमधून मी आहे ती जमात अशी आहे की चंदनाच्या पाटावरून चांदीच्या ताटावरून एकदा उठलो ना त्या पुन्हा बसणं नाही. स्वाभिमान आमच्या रागारागात आहे, परंतु आमच्याविषयी ठाकरे लोक कधी वाईट बोलू शकत नाही, आम्ही कधी ठाकरे लोकांशी वाईट बोललेलो नाही आणि बोलायची इच्छा पण नाही. पवार साहेबांनी अजित पवारांना जशी 3 खाती तशी 3 खाती मला पण दिली, म्हणजे सगळ्यांना एक एकच दिलं होतं. परंतु आज त्यांच्याशी सुद्धा आमचा कटुता नाहीये. आता एक गोष्ट करी की बाळासाहेब ठाकरे हा मनाचा दिलदार माणूस, मनात एक आणि डोक्यात एक असं कधी नसलेला माणूस, परंतु हलक्या कानाचा माणूस. काय बोललो मी? कोणी एखादी गोष्ट सांगितली गेली की त्यांना ती क्लिक होते. कालांतराने मग ती त्यांना जर असं वाटलं की नाही हे चुकलं आपण, तर त्या माणसाने कधी संकोच बाळगलेला नाही आपली चुकवून. हा त्या माणसाचा मोठेपणा आहे. आता डॉक्टर राणेचं नाव ऐकलं तुम्ही ऐकलं, म्हणजे अभिजित बांगर तुम्हाला माहिती आहे. डॉक्टर राणे हे आमच्या नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट, मी गेली 23 वर्ष तिथं प्रेसिडेंट आहे. तर डॉक्टर राणेला बाळासाहेब बोलले, यार त्या गणेशला बोलवा, त्याला आपण मुख्यमंत्री बनवू. मी त्याला काय बोललो की आमची ज्या जमातीमधून मी आहे ती जमात अशी आहे की चंदनाच्या पाटावरून चांदीच्या ताटावरून एकदा उठलो ना त्या पुन्हा बसणं नाही. स्वाभिमान आमच्या रागारागात आहे, परंतु बाळासाहेबांच्या ज्याला ते आजारी झाले त्याला मी त्यांना भेटायला गेलो. त्याला कोणाचं धारिष्ट नाही झालं. गणेश नाईक वॉज देअर, मी पालकमंत्री, संजू नाईक खासदार, संदीप नाईक आमदार आणि सागर नाईक महापौर म्हणून विठ्ठल तुम्ही होते त्यावेळेला. आम्ही सगळे गेलो, कारण आमच्या मनात पापच नव्हतं. आज सुद्धा आमच्याविषयी ठाकरे लोक कधी वाईट बोलू शकत नाही, आम्ही कधी ठाकरे लोकांशी वाईट बोललेलो नाही आणि बोलायची इच्छा पण नाही. पवार साहेबांनी अजित पवारांना जशी 3 खाती तशी 3 खाती मला पण दिली, म्हणजे सगळ्यांना एक एकच दिलं होतं. परंतु आज त्यांच्याशी सुद्धा आमचा कटुता नाहीये. आजच्या राजकारणामध्ये हे अभावानं मिळतं आणि म्हणून मी एकच सांगतो, जीवनामध्ये प्रत्येक माणसाचा बालपण, तारुण्य, प्रौढत्व, ज्येष्ठत्व जीवनाचा अंत होत असतो, परंतु अंतिम टप्प्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण काय चांगलं केलं, काय वाईट केलं याच्या आठवणी निघत असतात. कारण त्याला अवयव सगळे निकामी झालेले असतात, हातपाय चालत नाहीत, डोळ्यांनी दिसत म्हणजे वाचता पण येत नाही आणि कान पण बहिरे झालेले असतात बऱ्याच लोकांचे. त्याच्यामुळे ऐकायला चांगली गाणी पण ऐकायला, शेर शायरी पण म्हातारींची ऐकायला पण येत नाही. धीरूभाई अंबानी, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांचं फार सख्य होते, ते तिघे मित्र होते. सिविंड ही कप परेडची त्यांचं धीरूभाईचं जे मूल निवासस्थान आहे त्या ठिकाणी तिघे कधीतरी 8-15 दिवसांनी गप्पा गोष्टी करायला बसायचे. त्याला धीरूभाईंनी त्यांना सांगितलं, बघ गणेशला तुम्ही मुख्यमंत्री बनवा. आणि तुम्ही जर सकाळचे वृत्तपत्रामध्ये बातमी होती, ज्याला 95ला निवडणूक झाली आणि 1 महिन्यानंतर काउंटिंग झाली होती. किती? 1 महिन्यानंतर काउंटिंग झाली होती, बरोबर आहे. तर त्याला मला मनोदृष्टीने बोलून घेतलं कोहिनूरला. त्याला कोहिनूर ती आता ती बिल्डिंग झाली, आता पूर्वी ते कौलारूच घर होतं पश्चिमेला. आणि बोलणारे कोण? अनिल थत्ते मला, अरे तुला सरांनी बोलवलं, चल. म्हटलं सर काय बोलता? मला मनोदोषी बोलतात, गणेश मुख्यमंत्री कोण होईल? तर म्हटलं जर का 145 परत गेलं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल, आणि जर का 144 परत आला तर मग सुधीर भाऊ जोशीला चान्स आहे, आणि त्याच्यात जर 10-15 शॉर्टफॉल आला तर बाकी तुम्हाला चान्स आहे. आणि घडलं तसंच. त्यावेळेला शरद पवार साहेबांचे काही त्यांनी उभे केलेले
मराठवाड्यातले विदर्भातले सगळी जमा करून मग नंतर मग ते सरकार तयार झालं. आता त्या कालखंडात 92ला ज्याला भुजबळ साहेबांनी जय महाराष्ट्र केला त्याला साहेबांनी मला सांगितलं, गणेश तू आता गटनेता होता. मी साहेब म्हटलं मी ज्युनियर आहे, दत्ताजी सालवे सरपोतदार आहेत, सुभाष देसाईचं त्यावेळेला ते सदस्यत्व त्यांचं ते मतदानाचंच रद्द केलं होतं ना, त्याच्यामुळे ते ही वॉज नॉट MLA इन दोज डेज. तर म्हटलं मला पुढे बघा नाही, मला तुलाच बनवायचं आहे, तू ये उद्याला मधुकरराव चौधरींना पत्र घेऊन जा. तर मी काय गेलोच नाही, कारण मला ते काय त्या मोठेपणाच्या या सर्व सिनियर लोकांना डावलून आपण मोठं व्हावं अशी माझी इच्छाच नव्हती. राजकारणात आजकाल तसं नाही चालत, कोणाला टांगवरून मोठं व्हायची इच्छा आजकाल असते. पण त्यावेळेला आपल्याला जे संस्कार दिले होते त्या संस्कारानुसार आपण सांगितलं मला. आता एक गोष्ट करी की बाळासाहेब ठाकरे हा मनाचा दिलदार माणूस, मनात एक आणि डोक्यात एक असं कधी नसलेला माणूस, परंतु हलक्या कानाचा माणूस. काय बोललो मी? कोणी एखादी गोष्ट सांगितली गेली की त्यांना ती क्लिक होते. कालांतराने मग त्यांना जर असं वाटलं की नाही हे चुकलं आपलं, तर त्या माणसाने कधी संकोच बाळगलेला नाही आपली चूक कबूल करताना. हा त्या माणसाचा मोठेपणा आहे. माझ्या जीवनामध्ये ज्याला हा प्रसंग आला त्याला विकास, माझ्या ऑफिसमध्ये विकास सर यात्रा मुंबईला जायचं आपल्याला. बाळासाहेबांच्या आतल्या अभ्यासिकेमध्ये बाळासाहेब, मी, तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी मनोहर जोशी आणि उद्धवजी ठाकरे. आता मला काय बोललं मला नव्हतं माहिती. मनोहर जोशी लिहिण्याचं काम करत होते. आता मुख्यमंत्री तर लिहितात म्हटल्यानंतर आता, आणि त्याने ती चिठ्ठी लिहिली आणि ती मला दिली आणि मला बाळासाहेब बोलले, गणेश तर तू ते प्रेसला देऊन टाक. मी गाडीत बसलो, नंतर गाडीत ती चिठ्ठी विकासलाच वाचायला सांगितली आणि त्याच्यामध्ये जे लिहिलं तर मी डायरेक्ट त्याला मोटरोला मोबाईल होता. म्हटलं मी साहेब म्हटलं हे लिहिले की मला पसंत आहे आणि मी काय प्रेसला देणार नाही. बाळासाहेब बोलले तुला काय वाटेल ते देऊन टाक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.